मी अध्यक्ष या नात्याने भाषण करतो, मी एका अध्यक्ष नाही. माझ्या मंडळामध्ये माझ्या विद्यामध्ये अजून 2 माझे साथीदार आहेत. मुख्य म्हणजे पहिले माझे साथीदार त्याच्यानंतर रामदास कास्ते आज त्यांचं तब्येत बरी म्हणून ते येऊ शकले नाही. पण हे माझ्या कोणी व माझ्या विद्यार्थ्यांना आम्ही त्रिमूर्ती आहोत. मी फक्त तुमच्या समोर मी माझ्या अध्यक्ष भाषण किंवा अध्यक्षांना घोषवतो आहे, पण त्यांच्याशिवाय माझा अध्यक्ष पद अपूर्ण आहे हे मी नम्रपणे सांगतो. नमस्कार मित्रो, रामकृष्ण हरी. आज अखिल भजन संप्रदाय हितवर्धक मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे आज रायगड माणगाव येथे कुणबी भवन या ठिकाणी जिल्ह्यातील भजन रसिकांचा, भजनी कलाकारांचा भजनी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी अखिल भजन संप्रदाय हितवर्धक मंडळ या मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय भगवानजी लोकरेबुवा, सचिव श्री प्रमोदजी हरियान आणि इतर पदाधिकारी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. आणि त्यानिमित्ताने काही क्षणचित्रे आम्ही वर्ल्ड ऑफ कोकण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दाखविण्याचा प्रयत्न करणार आहोत. हे भजनी मेळावा कुणबी भवन माणगाव, जामपूर रोड, माणगाव, रायगड येथे आयोजित करण्यात आले आहे. थोड्याच वेळात आता अखिल भजन संप्रदाय हितवर्धक मंडळ यांच्यातर्फे भजनी मेळावा संपन्न होत आहे. धन्यवाद. सगळ्यांच्या सहकार्याने उभी केलेली अखिल भजन संप्रदाय हितवर्धक मंडळ महाराष्ट्र राज्य प्रदेश यांच्या वतीनं आजची ही सभा रायगड जिल्हा दक्षिण विभाग त्यासाठी आयोजित केलेले आहे. त्यामध्ये आपले तालुके माणगाव, म्हसळा, श्रीवर्धन, तळा, इंदापूर, सुधागड आणि रोह्यापासून या विभागासाठी आपल्याला ही सभा दिलेली आहे. तर या ठिकाणी अनेक मान्यवर मंडळी उपस्थित झाली आहे. अखिल भजन संप्रदाय हितवर्धक मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष भजन सम्राट तुमच्याकडे सगळ्यांना परिचयाचे भगवानजी लोकरेबुवा या ठिकाणी उपस्थित, जोरदार टाळ्याने आपण त्यांचं स्वागत करूया. त्याचप्रमाणे या मंडळाचे सचिव माझे गुरुदेव प्रमोदबुवा हरियान हे सुद्धा उपस्थित, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्याने आपण करूया. त्याचप्रमाणे मंडळाचे उपाध्यक्ष आमचे सुनीलजी दंदेबुवा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्यासुद्धा आपण टाळ्याने स्वागत करूया. त्याचप्रमाणे मंडळाचे कार्याध्यक्ष ज्यांच्या सहकार्याने त्यांनी सिंहाचा वाटा उचललेल्या या संघटनेसाठी म्हणजे रंजन दळवी हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांच्यासुद्धा आपण टाळ्याने स्वागत करूया. त्यानंतर मंडळाचे सल्लागार आणि ज्येष्ठ व्यक्तिमत्व असे भजन सम्राट आमचे श्रीधर मुणगेकर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा आपण टाळ्याने स्वागत करूया. त्याचप्रमाणे ज्यांनी भगवंताची खरी परंपरा आपल्या या संपूर्ण भजनी क्षेत्राला लावून दिलेली असं गोड व्यक्तिमत्व हरिभक्त पारायण माऊली सावंत या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा आपण टाळ्याने स्वागत करूया. आमच्या या रायगड विभागामध्ये आपल्या सर्व आमच्या रायगडच्या कलाकारांच्या वतीनं अखिल भजन संप्रदाय मंडळ सर्व कार्यकर्त्यांचे लाखाला आभार व्यक्त करतोय. या मंडळात सभा सुरू होण्यापूर्वी आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे मंडळाचे अध्यक्षस्थान आपण भूषवतो. तर या ठिकाणी रायगडमध्ये सर्व जे कलाकार आहेत त्यांची नावं जाहीर करतोय. या ठिकाणी जे उपस्थित आहेत सर्वांनी भजन सम्राट आमचे गुरु
यांचे सुद्धा आभार आणि स्वागत. त्याचप्रमाणे या ठिकाणी हरिदास शिंदे बुवा माणगाववर आलेले त्यांचे सुद्धा स्वागत. श्री रमाकांत पारखे बुवा माणगाव, श्री विशाल सुरगी बुवा, त्याचप्रमाणे म्हणजे मेघडी मथळा तालुक्यातील विजयी पायकोळी बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे सुद्धा स्वागत. त्याचप्रमाणे शिवजित लाड साई माणगाव, त्याचप्रमाणे हनुमंत लाड साई माणगाव, राजेश सोलक बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत काळा तालुक्यातील आहे. त्याचप्रमाणे भजन सम्राट आमच्या मसळा तालुक्यातील कानुभाऊ शिरकर माझे बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे संजयजी महाडी माणगाव तालुक्यातील आहेत या ठिकाणी उपस्थित. त्याचप्रमाणे महाड तालुक्यातील वरती यांनी रंगमंचावरती यायचे शिल्लजी मुडगेकर बुवा, त्याचप्रमाणे अवधीत सावंत बुवा, त्याचप्रमाणे राजादेवी बुवा, सुनील लब्धे बुवा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सर्व मंचावरती ज्येष्ठ विद्यार्थी सोलगे बुवा यांना आमंत्रित केलेले रंगमंचावरती यायचे. त्याचप्रमाणे विजय पायकोळी बुवा यांना वरती आमंत्रित करतोय. त्याचप्रमाणे भजन सम्राट कानुभाऊ शिरकर यांना रंगमंचावरती येण्याची विनंती करतोय. यानंतर उदय शिंदे बुवा यांनी सुद्धा रंगमंचावरती यायचे. संघाचे अध्यक्ष भगवानजी लोकटे साहेब यांचा या ठिकाणी आमच्या मुंबईवरून युट्यूबवर चंद्रकांत दास आले, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होत्या. कारण या प्रसार माध्यमांच्या माध्यमातून आपल्या संस्थेचं उद्दिष्ट आणि हे जगासमोर अख्ख्या महाराष्ट्रावर पसरवण्याचं काम चांगलं कार्य करत आहेत, त्यांचे सुद्धा आमच्या या रायगडच्या प्रति कलावंतांच्या वतीनं हार्दिक स्वागत. यानंतर आमच्या आमचे हरियाणामध्ये रेल्वेमध्ये प्रदेशाचे काही गुरु या ठिकाणी त्यांनी सुद्धा आम्ही स्वागत आहे. त्यानंतर आमच्या मंडळाचे सल्लागार भजन सम्राट शिल्लजी मुडगेकर, त्यानंतर आमच्या अखिल भजन संप्रदायाचं दर्शन केलेलं आहे अशा विद्यार्थी सोयी बाबा. यानंतर एक प्रमाणात तुकाराम बातमी आणि लेखकाला यांच्यासाठी उपस्थित झालेले पत्रकार सलीमबाई शेख यांनी सुद्धा मंचावरती येते. अखिल भजन संप्रदाय हितवर्धक मंडळाने दिलेली हाक आणि त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी पुढे गेलेला तुमचा हात जोरात एकदा तुमच्या सगळ्यांसाठी हात. आमच्या मंडळाच्या वतीने तुमच्या सगळ्यांना हार्दिक स्वागत. आजची सभा विशेषतः काय आयोजित केली ते मी आपल्याला पाठवलं होतं, तरी पण एकदा वाचून दाखवतो. पहिलं होतं की भजन कला संवर्धनासाठी सर्व भक्ती कलावंत एकत्र येते. भजन कलेला सरकार दरबारी सन्मान मिळण्याबाबत भजनी कलावंतांना शासनाकडून अनुदान व इतर कलावंतांना मिळणारे फायदे मिळण्यासाठी प्रयत्न करणे, तालुका निहाय कोर कमिटी संघटित करणे आणि अध्यक्षांच्या परवानगी येणारी इतर काम. अखिल भजन संप्रदाय हितवर्धक मंडळ यापूर्वी आमची महाराष्ट्र प्रास्ताविक भजन मंडळ परिषद आजपर्यंत कार्यरत होती, परंतु मध्यंतरी लॉकडाऊनच्या काळामध्ये ती रद्दबातल झाली आणि त्याच्यामुळे आम्हाला अखिल भजन संप्रदाय हितवर्धक मंडळ ही संस्था पुनर्स्थापित करावी लागली. आमचा एकच हेतू आहे, पहिला हेतू म्हणजे संपूर्ण भजनी कलावंत
मंडळाला पाहिजे. मंडळाचं आहे, प्रत्येकाचं मंडळ आहे. आपल्याला वाटतं की माझं मंडळ आहे बस झालं, पण तसं नाही. त्याच्यामुळे आजपर्यंत आपल्याला काहीच मिळू शकलेलं नाही. जे इतर कलावंतांना जे फायदे मिळतात ते आजपर्यंत आम्ही उपभोगू शकलेलो नाही. कारण का आम्ही संघटित नाही. संघटित व्हायचा आम्ही खूप प्रयत्न केला, पण आता आम्हाला यश येत आहे. कारण का जिकडून तिकडून आम्हाला तुमच्यासारखं सहकार्य मिळत आहे आणि ही संघटना निश्चितच मजबूत होणार तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने, हे आज मी ठामपणे सांगू शकतो. या संघटनेच्या माध्यमातून आम्ही पहिल्यांदाच 2 उपक्रम केले, 3 उपक्रम केले गेल्या वर्षी. एक पहिला उपक्रम होता आमचा, जे आतापर्यंत झालं नव्हतं, भजनी कलाकारांची दिनदर्शिका आम्ही प्रिंट केली आणि ती आम्ही त्याच्यानंतर आम्ही अखिल भजन संप्रदाय, आपला अखिल भारतीय भजन संमेलन, जे आतापर्यंत भजनाच्या इतिहासामध्ये झालं नव्हतं ते भजन संमेलन आम्ही घडवून आणलं. आणि त्याची पोचपावती म्हणून, कारण त्या कार्यक्रमाला स्वतः सांस्कृतिक मंत्री आपले सन्माननीय आश्रीजी शेलार साहेब हजर होते आणि त्या ठिकाणी आम्हाला ग्वाही दिली की याच्या पुढची सगळी संमेलन भजनाची संमेलन, अखिल भारतीय भजन संमेलन स्वतः आम्ही सरकारी उद्योगची करतो हे आम्हाला ग्वाही दिली. आणि त्याची पावती म्हणून पहिला भजन महोत्सव सरकारी दरबार तिजोरीतून खर्च करून पहिला महोत्सव, भजनी महोत्सव त्याने आम्हाला करायला दिला आणि तोही आम्ही यशस्वीरित्या पार पाडला. पण एवढा वर्ष आपल्या साधारण आपल्याला खूप मागणी आहे. आपल्याला संघटित होऊन काय मिळवून घ्यायचं आहे, आमचे हक्क मिळवून घ्यायचे आहे. बाकीच्या कलावंतांना जे न्याय हक्क मिळतात ते आम्हाला का मिळू नये. बाकीच्यांना पेन्शन मिळते, कलाकार मानधन मिळतं, आम्हालाही मिळतं, पण त्याचं प्रमाण खूप प्रमाणात कमी आहे. मिळतं कोणाला? फक्त भजनी मुलांना. मग ते भजनी आम्हाला जे साथ करणारे आमचे पखवाजवादक आहे त्यांना का मिळू नये. आम्हाला साथ करणारे कोरस आहे त्यांना का मिळू नये. आम्हाला प्रत्येक कलाकाराच्या आमच्या संघटनेबरोबर जे आहे कलाकाराचा जो आमचा कलाकार आहे त्या प्रत्येकाला मानधन द्यायला पाहिजे. बाकीच्या सगळ्या कलावंतांना पुरस्कार मिळतात. आजपर्यंत कुठे ऐकलंय का भजनी कलावंतांना कुठला पुरस्कार मिळाला, जीवन गौरव म्हणून कोणाला सन्मान केला? आम्हाला काय हवं काय? संपूर्ण आयुष्य वेचलं ही संस्कृती जपण्यासाठी, स्वतःची नोकरी सोडून गावी येऊन मंडळ चालवली. ते लोक शेवटी त्यांना औषधाला सुद्धा पैसा नव्हता, डॉक्टरकडे जायला पैसा नाही, अशी अवस्था आमच्या कलावंतांची झाली. आणि हे आपण सगळ्यांनी अनुभवलेलं आहे, आमच्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. आतापर्यंत झालं बस झालं, आता याच्या पुढे आम्हाला आमचा हक्क मिळालाच पाहिजे. आमचे न्याय हक्क लोकांना तुम्ही, बाकीच्या कलावंतांना तुम्ही घरं देता सरकारी अनुदानातून, आम्हाला का नाही घर? आम्हालाही घरं मिळाली पाहिजे. बाकीच्यांना विमा कवच देता, आम्हाला का नाही विमा कवच? आम्हालाही विमा कवच मिळालं पाहिजे. आणि याच्यासाठी ही संघटना आम्ही कार्य करत आहोत आणि त्याच्यासाठी आम्हाला तुमची सगळ्यांची गरज आहे. कारण जोपर्यंत आम्ही संघटित होत नाही तोपर्यंत आपण काही हक्काने वागू शकत नाही. आणि म्हणून आम्ही सगळ्यांना तुम्हाला विनंती करण्यासाठी इथे आलो. आता आमच्या शिक्षकांनी सांगितले की सगळे जर सभासद व्हा, आजीव सभासद तुम्ही सगळे जर व्हावे अशी आमची इच्छा आहे. आणि या संघटनेतून जेवढं आपल्या कलाकारांसाठी करता येईल तेवढं करण्याचं काम आम्ही तुम्हाला वचन देतो, ते आम्ही सगळं करतो. आता बघा, पहिल्या विमा कवच तुम्हाला एक सांगतो, जे जे आमच्या आजीव सभासद आहेत त्या सगळ्यांना आम्ही 1 ते 2 लाखाचा विमा कवच दिलेला आहे. आणि तो सुद्धा आमच्या मंडळाच्या पैशातून, म्हणजे या वर्षाचा हप्ता आम्ही स्वतः भरणार आहोत. जे जे सभासद आजीव झालेले आहेत त्यांना विमा कवच विमा सुरक्षा हा आम्ही या वर्षापासून द्यायचं चालू केलंय. या वर्षी आम्ही स्वतः पहिली जो हप्ता असेल तो आम्ही स्वतः भरणार आहोत. तुम्ही फक्त सभासद व्हायचं आहे. जो आजीव सभासद असेल त्याला याचा लाभ मिळेल, याची सगळ्यांनी नोंद घ्या. आणि सगळ्यांना पुन्हा एकदा मी विनंती करेन की या संघटनेची तुम्ही सगळेजण लवकरात लवकर सभासद होऊन आम्हाला सहकार्य करा. अजून बरेच आपले रोजचे बोलायचे म्हणून मी इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार.
मला एक 2 मिनिटं बोलायची संधी दिली आहे. त्यामध्ये विमा कवच त्याबद्दल थोडक्यात माहिती द्यायला सांगितली आहे. असं म्हणतात जीवनात यशासाठी नियोजन असावं लागतं. जीवनात यशासाठी नियोजन असावं लागतं. तसंच कार्यक्रमाची रंगत वाढण्यात त्याला काहीतरी प्रयोजन असावं लागतं आणि तेच प्रयोजन घेऊन आणलं विमा कवच. अरे बाबा सांगितलं की विमा कवच आहे ज्या काही आपल्या मंडळातर्फे ज्या गोष्टी दिल्या जातात त्या ते वारी आहे म्हणा एक विमा कवच आहे. आणि हे या वर्षाचा हप्ता यावर्षी कम्प्लीट निशुल्क आहे. म्हणजे जे काही शुल्क आहे ते मंडळ भरणार. आता ते विमा कवच असं आहे, प्रथम समजून घ्या विमा कवच म्हणजे मेडिक्लेम पॉलिसी नाही आहे. विमा कवच म्हणजे आज तुम्हाला पर्सनल ॲक्सिडेंट किंवा नागरिक सुरक्षा पॉलिसी अशा 2 पॉलिसी आहेत आणि ओरिएंटल इन्शुरन्सच्या माध्यमातून हे देण्यात येणार आहे. ज्यांना पर्सनल ॲक्सिडेंट घ्यायचं असेल त्याचं वय आहे असावं लागतं 18 ते 70 वर्ष. हा मेडिक्लेम नाही. समजा ह्या कालावधीत त्या विमाधारकाचा मृत्यू झाला किंवा काही अपंगत्व आला तर ते त्याच्यामध्ये कव्हर होणार. आता अपंगत्व हे सिव्हिल सर्जन जितकं ठरवेल किती पर्सेंटेज आहे त्याच्यावर त्याचे पर्सेंट असणार आणि मृत्यू झाल्यास त्याला 100% सुरक्षा म्हणजे जे काही त्यांनी विमा घेतलेला असेल 1 लाख 2 लाख 3 लाख 4 लाख 5 लाख. समजा 5 लाखाचा घेतला तर प्रायमरी 100 1 लाखाचा मंडळ होणार वर्ष आपण झालं. 5 लाखापर्यंत हा विमा मिळतो आणि 5 लाखाच्या वरती असेल तर तुम्हाला त्याचं उत्पन्नाचा दाखला द्यावा लागतो. ही झाली पर्सनल ॲक्सिडेंट पॉलिसी. आणि हे समजा त्याच्यानंतर काही निष्पन्न झालं एखादा आजार त्याला हॉस्पिटल करावं लागलं तर ते संपूर्ण खर्च स्वतः करायचं नंतर तुम्हाला तो कव्हर नंतर तुम्हाला तो मिळतो. दुसरं आहे नागरिक सुरक्षा पॉलिसी. याचं नाव आहे 18 ते 70 वर्ष. जो काय प्रीमियम असेल तो मंडळ भरणार 1 लाख ते 5 लाखापर्यंत. फक्त पहिला जो हप्ता आहे 1 लाखापर्यंत तो मंडळ भरणार. 2, 3, 4, 5 जेवढं तुम्हाला घ्यायचे वरचे हप्ते तुम्हाला. ह्याच्यामध्ये कसं आहे मृत्यू अपंगत्व आणि हॉस्पिटल आहे. एखादा जर ॲक्सिडेंट झाला त्याला हॉस्पिटल करावं लागतं तर हॉस्पिटलचा खर्च सुरुवातीला त्याने करायचं आहे. बाकी नंतर तुम्हाला पॉलिसीमधून मिळणार. काय अपंगत्व आलं सिव्हिल सर्जनचे जे पर्सेंटेज त्याप्रमाणे तुम्हाला त्याच्यामध्ये कव्हर मिळणार. हा विमा सुद्धा 5 लाखापर्यंत मिळू शकतो परंतु कॅशलेस नाही. सुरुवातीला तुम्हाला त्याचा खर्च करावा लागतो. हे झालं थोडक्यात विमा कवचाबद्दल माहिती. मदर हृदय सद्गुरु जे हे तारिको हा संसार मनोजे विषयी अत्यादर विवेकावे. सर्वांना नमस्कार करतो. व्यासपीठावर बसलेले आदरणीय आपण सर्व कलाकार. सुरुवात करण्यापूर्वी मला थोडीशी पूर्वीची एक आठवण सांगायची आहे. मी जेव्हा पाचाळवांबरोबर इथे यायचो एवढी गर्दी असायची बापरे. म्हणजे आम्हाला वाटायचं की आम्ही ह्या जिल्ह्यामध्ये पंढरीत आलो असं वाटायचं. म्हणजे भजनाची पंढरी जेवढं तुमची लाकडी आहे तेवढं भजनाची पंढरी आम्हाला वाटायची. आणि कलाकारही आहेत भरपूर तसे. पण तेव्हाची आठवण आली. आता मी किती वर्षाने आलो असेल बहुतेक मला वाटते गोवा जाऊन आमचे 12 वर्ष झाले असेल आहे ना आमच्या. त्याच्या अगोदर आलं बुवांबरोबर पाचाळवांबरोबर. असो
सर्व आमच्या अगोदरच्या वक्त्यांनी आपली आपल्याला जी संघटित व्हायचं आहे ते सगळं सांगितलं, पण मी थोडंसं वेगळ्या विषयावर बोलणार आहे. मला सांगितलंय वारी हा एक अभ्यासाचा विषय. वारी म्हटल्यानंतर खूप अभ्यास आला, कलाकार म्हटल्यानंतर अभ्यास आपण करतो सगळे. वारी तरी आपल्या मंडळाची एका दिवसाची जरी आपण यावर्षी ठरवली, पुढच्या वर्षी आम्ही 2 दिवसाची करू, त्याच्या पुढच्या वर्षी 3 दिवसाची करू, वगैरे वगैरे, जसं आपल्याला जमेल तसं त्या पद्धतीनं. पण अभ्यास असं आहे की आपल्याला वारी नुसतं वारकरी म्हणून जायचं नाही आहे. कलाकार म्हटल्यानंतर खूप अभ्यास आला त्याच्यामध्ये. पहाटे उठायचं, काय रियाज करायचं, तो आपल्याला तिथे वारीलाही समजतो की अभंगाची सुरुवात काय असते, पहिली मालिका काय असते, दुसरं चरण काय असते, नंतर काकडाची सुरुवात होते. काकडाची झाल्यानंतर आंधळे पांगळे हा जो एक प्रकार आहे तो सुरुवात होतो. आंधळे पांगळे झाल्यानंतर गवळणीचा प्रकार आहे, म्हणजे निरोगी निरोगी गवळणीचा प्रकारची गवळण. शेवटी सेकंडला तुकाराम महाराजांची गवळण, शेवटी माऊलींची गवळण, अशी हा एक प्रकार असतो अभ्यासाचा. आपल्याला भक्ती लोकांना तो माहिती पाहिजे. यासाठी आमच्या मंडळाची तळमळ आहे की आपण अशी भजन करतो या ठिकाणी, पण वारीतलं भजन पण आपल्याला शिकायला हवं. तर ते वारीतलं भजन कसं असते ते थोडक्यात सांगतो. हा सर्व इथपर्यंत झाला अभ्यास. त्याच्यानंतर माऊलीचं भजन, माऊलीची गवळण झाल्यानंतर आपल्याला विसावा असतो. विसाव्यानंतर एक चौचरणी अभंग असतात, म्हणजे जे पंढरीपर आपण म्हणायचे असतात. त्यानंतर थोडा पुढचा जेवणाचा टप्पा येतो. जेवणाचा टप्पा झाल्यानंतर काही नाठाचे अभंग असतात. नाठाचे अभंग बघा, भजनी मालिकेमध्ये एक प्रकार आहे नाठाचे अभंग. त्या नाठाच्या अभंगामध्ये आपण वारीचा प्रकार आहे, वारीमध्ये आपण म्हणतो. नाटाचा अभंग झाल्यानंतर आपण नंतर शेवटी जवळजवळ आल्यानंतर माऊलीचा पुढचा तळ जेव्हा येतो त्याच्या अगोदर आपला हरिपाठ असतो. हरिपाठ करून माऊलीची आरती, नंतर माऊलीचा विसावा असतो. हा सगळा वारीचा अभ्यास आपल्याला कळावा ही आमची तळमळ आहे. त्यासाठी तुम्हाला पुढच्या वर्षी बघा आपोआप वाटेल की आपण अभ्यास पण करावा आणि पूर्ण वारीला चालावं. जर पूर्ण वारीचं झालं तर आम्ही पुढच्या वर्षी ती करणार आहोत. त्याच पद्धतीने जर पखवाज वादनामध्ये माझा शेवटचा विषय आहे, भजनात पखवाज वादन खूप आहे. वारीतलाही पखवाज कसा असतो, गळ्यात घालून पखवाज काय बनवायचा असतो तेही बघा. एक आठवण सांगायची झाली तर मी फक्त एक थोडीशी क्लासिकलचा पण अभ्यास झाल्यानंतर वेळ झाल्यानंतर सांगत, तेवढं मोठं सांगत नाही, पण औरंगाबादला एक छोटीशी परिषद झालेली होती शास्त्रीय पखवाजाची, आणि मी त्याच्यात भजनी पखवाज होतो. शास्त्रीय पखवाज सुरुवात केलेला होता. आणि तिथे काय झालेलं की त्या लोकांनी म्हणलं तुम्ही महाराष्ट्राने पखवाज करतो ना सगळ्यांनी. मग मी त्याला वारीला उदाहरण दिलं. म्हटलं कुठे आम्ही शास्त्रीय पखवाज, जर तुम्ही आमच्या वारीत या, तुमचे भजनी शास्त्रीय अभ्यास केलाय, तुमचे शास्त्रीय पखवाजी 5 मिनिटं एक ठिकाणी राहणार नाही. त्या ठिकाणी वारीतले जवळजवळ 250 ते 300 पखवाजी एका ठेक्यावर रोड जात असतात. म्हणजे ही त्या माऊलीची कृपा, त्या चालणाऱ्याची कृपा, आणि ही आपला अभ्यास किंवा आपल्या या महाराजांची कृपा आपल्यावरती आहे. ती अभ्यास करा तेव्हा आपल्या मागे येतात सगळे बरोबर, आणि तुमची साथ हवी. या गोष्टीसाठी आज चळवळीने आम्ही तुमच्या पुढे आलोय. तर तुम्हाला हात जोडून विनंती आहे की आमच्या बरोबर या, सगळ्यांनी सभासद व्हा आणि वारीतही या. रामकृष्ण. ज्येष्ठ सदस्य भजन सम्राट बुवा श्रीधर मुंडेकर यांना विनंती करतो त्यांनी आपलं इथे मनोगत व्यक्त करायचं. नमस्कार. सर्व व्यासपीठावर बसलेले मान्यवरांना मी प्रथमतः सर्वांना धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी
अखिल भजन संप्रदाय गीतवर्धक मंडळ त्याची स्थापना जवळजवळ 90 सालापासून झालेली आहे. फक्त मला सांगितल्याप्रमाणे थोडा नावामध्ये बदल केलेला आहे. आणि याच ठिकाणी आज आपण सर्वजण आल्याबद्दल मी सर्वांना नमस्कार करतो. भजनाचा हरिनामाचा झेंडा तुमच्या आम्ही खांद्यावर देत आहोत. या मंडळामधील सर्व मुलांवर त्याने जर पुढे फटकेपणा घ्यायचा आहे. आमचं या मिटिंगचा उद्देश इतकाच आहे की आपल्या पिढ्या गेल्या भजनी दुवाच्या मोठमोठ्या आपल्यामध्ये दुवा होऊन गेले. पहिले जिल्ह्यात होऊन गेले, त्याच्यानंतर ते आपले पंचरत्न दुवा आपल्याला पाटील पंचमामा वाहन दुवा भक्त असे महान दुवा या ठिकाणी होऊन गेले. परंतु सरकार दरबारी जी भजनाची नोंद हवी होती ती आपल्याकडे नव्हती. म्हणून आम्ही या मंडळाने एकत्रित येऊन या अखिल भजन संप्रदाय मंडळ रजिस्टर करून तो सरकार दरबारी आपण त्याची नोंद केलेली आहे. आणि याच्या पुढे जे जे काय सरकारी मार्फत आपल्याला काय फायदे असतात ते आपल्या सर्व भजन मंडळातील कलाकारांना मिळण्याकरता आमची धडपड आहे. आणि याला आपण सर्वांनी पाठबळ द्यायचं आहे आणि तरच आपण पुढे जाणार. त्यामधून माझं एवढं मत आहे की आपण सर्वांनी या मंडळाच्या पाठी राहून या मंडळाचं बळ मंडळाला देऊन आपण सर्वांनी या मंडळाला पुढे नेण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. आपण या ठिकाणी सर्वजण आल्याबद्दल मी या मंडळाला आपले सर्वांचं धन्यवाद देतो. धन्यवाद. जय महाराज. या ठिकाणी अखिल भजन संप्रदाय मंडळ महाराष्ट्राचे अध्यक्ष सांगलीचे परिषदेचे भगवान लोकरे, नंतर सचिव प्रमोद हरिया, उपस्थित सगळे ज्येष्ठ लेखक भजनी कलाकार. आज या ठिकाणी रायगड जिल्ह्यातील सर्वच कलाकारांना न्याय आणि हक्क मिळावा यासाठी तुम्ही या कमिटीने जो हातामध्ये घेण्याचा वस्त्र आहे त्यासाठी आम्ही सर्वच रायगडचे भजनी कलाकार तुमच्यासोबत नक्कीच असतील. आणि तुम्हाला तुमच्या कमिटीला बरोबर पुढे नेण्याचं काम किंवा प्रोत्साहनाचं काम आम्ही आमच्याकडे नक्की करू. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय महाराज. खूप आनंद होतोय की छत्रपती शिवरायांचा रायगड आणि रायगडात खूप कलाकार आहेत आणि कलाकार उपेक्षित राहिले. आजपर्यंत या माध्यमातून कोणी याची दखल नाही. आज फर्स्ट आहे पहिल्यांदा की ही आम्हाला सुसंधी मिळाली आपल्या स्वागत करायची. आणि मग बरोबर आपल्या जे आहे ते आपल्याला माहिती नसतं काय आहे. पण बरोबर तुम्ही आम्हाला आपण दिलं की आमच्या लोकांनी आम्ही आज सर्व लोकांना सांगितलेलं आहे. परंतु हे माध्यम काय आज आणि या आयोजनाला एवढी ताकद आहे की खूप लोक कशी कलावंत आहेत, तबली असतील, खाली आपण त्याला कोरस म्हणतो ते असतील. मग अशा प्रकारे आवडतो की कोण कोरस नका आणतो की हे टीम वर्क आहे. आपण एकच मुला मदत करू शकत नाही किंवा एकाच तबलीची मदत करू शकत नाही. पण त्या मुलाला मोडण्यासाठी तबलीची पण आवश्यकता असते आणि कोरसची पण आवश्यकता असते. त्याची पण तेवढीच मेहनत असते. या सगळ्यांना न्याय देण्याचं काम आपण आपल्या माध्यमातून जर करत असाल तर अखंड रायगडची जनतांकडे सर्व कलाकार असतील, तबले असतील, वादक असतील. आपण पुढच्या एखादी मिटिंग आपण जर आयोजित केली त्या मिटिंगला हा पूर्ण हॉल भरलेला असेल अशी मी एक आपल्याला शब्द देतो. तिसरी गोष्ट जो कलावंत लोक कलावंताला प्रोफेशनल आणण्याचं काम बाकी मंडळी करतात. पण त्या कलावंताची कला कशी वाढेल याचा आपण एक आम्हाला जर अजून इकडे या स्थानात म्हणजे महाराष्ट्रामध्ये असेल, महाराष्ट्रामध्ये असेल किंवा मुंबईमध्ये असेल अशी एखादी परत अधिवेशन वगैरे भरून अधिवेशन नाही म्हणतात परंतु अशा माध्यमातून एखादी मिटिंग वगैरे घेऊन त्या संदर्भात आम्हाला जर तुम्ही ज्ञान दिलं तरी ते बरोबर असे अपेक्षा व्यक्त करतो मी. किंवा या मानवाचाच म्हणा असे प्रोग्राम तुम्ही राबवला आपल्या माध्यमातून. आणि परत मी तुम्हाला सांगतो की पुढच्या वेळेला पूर्ण भारत भरलेला असलेला एखादी मिटिंग
2 वाक्य संपवतो, इथंच थांबतो. जय. आणि आज आपली ही उपस्थित सर्व अध्यक्ष, सर्व मान्यवर, म्हणजे नाव घेता वेळ होते त्याला आपण पुढे राहायचं आहे, पुढे त्याचे कार्यक्रम आहेत. बरोबर मी या लोकांचे धन्यवाद देते या लोकांना का ह्या वयात आपल्यासाठी ते धावतात आणि ह्या वयात त्यांनी बघा मुंबईहून आता आले, आता दाखवून जाणार आहेत आणि आपले सर्व कार्यक्रम त्यांचे कार्यक्रम घेऊन ते आज आपल्यासाठी जातात. म्हणजे बघा विमा, आता ते जो लब्धवेळ सांगितलं विमाचं, नंतर हे नाही आपली वारकरी मंडळी आणि हे आत्तापासून धावत नाही, पहिल्यापासून धावतात. ज्या वेळेला भांडणाला आपल्या आता मध्ये काळात आपल्या भांडणावर संकट आलेली तो तुम्हाला सांगणार नको, मध्येच आपल्या ते पेंडीचा खेळ आला होता. पण त्यासाठी पण ह्या लोकांनी काय धावपळ केली ना, काय आणि कलेक्टर तहसीलदारापर्यंत पण गेले का कुठेतरी थांबला पाहिजे. कारण का ही संस्कृती आपण पाहिजे. ही संस्कृती जर बिघडली आणि अशी लोक जर भांडणात आली आणि असे वेळे वाटले हे करता आपली मुलं तेच हे करणार. आता आमचा शेतकऱ्याचा मुलगा कसं चांगला राहतोय, संस्कार आहेत त्याला. आज आपण संस्कार टिकवायचे असतील तर ह्या लोकांपासून सावध राहिला पाहिजे. आणि जी भजनं आपण करतोय, भजनं बोलवतो किंवा काय, त्यात तुम्ही बघून बोलत जा. मग हे कुठल्या नाही जे खरोखर आपल्या वारकरी बोलायचं आहे तर कुठले का बिघडून आहे ह्यांच्यावर तुम्ही जर जास्त लक्ष का काही सांप्रदायिक मंडळ आता पुढे गेला पाहिजे आणि भाविक लोक तयार झाले पाहिजे. आणि हा असा हा मंडळ घेतोय आणि ते पुढे पुढे चालू खरोखर धन्यवाद देवा. 75च्या पुढे त्यांची वय आहे आणि ह्या वयात धावपळ करतात. बरोबर त्यांना आम्ही नमस्कार करतो आणि असे ते कार्यक्रम चालू ठेवा. आणि आज आमच्या रायगड तुमच्या पाठीची आम्ही सर्व परीने आम्ही धावून घेऊ. कधी पण तुम्ही साधा मिटिंग लावा, आम्ही कधी येऊ. त्यांनी चांगला पाठवा आपला देशमुख आपला आणि देशमुख वगैरे. मग ह्या लोकांनी पण चांगले चांगले पाठवाची तयार केली. अशी काही चांगली जर परंपरा आमच्या रायगडमध्ये आहे आणि गोवा म्हणजे त्या काय तुमच्या तिकडे जे चालते ते खरोखर आमच्याकडे अजूनपर्यंत काय चाललेलं नाही. हे जे आमचं आम्ही बोलतो आमचं नाही खरोखर पुण्य आमचा का आमचे या भागात असा हे प्रकार कधी असतील का कधी कोणाला शिव्या जा किंवा काय कधी असं तुम्ही रेकॉर्ड बघा. कधी असं होणार नाही आणि भविष्यात होणार पण नाही. धन्यवाद. एवढं बोलतोय. अखिल भजन साम्राज्य विश्ववर्धन मंडळ आणि त्याच्या खाली जे महाराष्ट्र रजिस्टर जे आहे वाक्य शब्द ते खरंच मोठंच आहे. नाटकामध्ये सांगितलं सांगितलं त्याचे आपल्यासाठी फायदे आहे. कारण आज स्वतः बघितले किती पुरस्कार भेटतात, भजनीवाला भेटतात, गायकांना भेटतात, वादकांना भेटतात. पण भजनात बसल्यापासून ते कोरसपर्यंत सगळ्यांना आपले जे विमान छोटे सगळे फायदे आहेत ते सगळं आपल्याला फायदे म्हणून सगळ्यांनी सांगितले. सगळ्यांतर आम्ही आभारी आहोत. फक्त आपली जबाबदारी आहे की अखिल भजन आणि भजन हा शब्द महत्त्वाचा आहे. कारण का कसं आहे की आज पहिल्यासारखं डबलवारी बघायला जायची इच्छा करून नाही की खंत व्यक्त करतो. कारण कसं आहे की आज लहानपणाचं भजन म्हणा, लोकरी म्हणा पाहत आलो म्हणजे पंचरत्नांची वंदना आम्ही ऐकलेली. पण कधी काय होतं की हा भजनाला वेडे चाललेला होतं, काय कधी सगळं करतं. आणि नाव कोणाचं नव्हतं तर महान बुवाचे अध्यक्षांना विनंती आहे, पूर्ण मंडळाला विनंती आहे की आज शेतकरी पहिले फॉर्म बद्दल सांगितलं तर हा त्याच्यानंतर आपण ऐकायला ठेवतो फॉर्म करून घेतो सगळं वगैरे. तर काय काय होत असतं की तेव्हा आता आपण व्हॉट्सअपचा जमाना आहे, तेव्हा कसं व्हिजिटिंग कार्डचा जमाना होता. तर असंच एक व्यक्ती बुवांकडे गेला होता आणि बुवांचा पत्ता वगैरे दिया वगैरे तर व्हिजिटिंग कार्ड दिलं होतं. ती व्यक्ती काय एकदा बुवांच्याकडे पोहोचली पण सगळीकडे तिकडे जायचं आणि आम्हाला मला सर्टिफिकेट दिलं गेलं बुवांनी असं होतं. तर त्यामुळे ऐकायचा हा विषय हा म्हणजे भजनी कलावंताचा एक अखिल भजन सांप्रदायिक आयकार्ड सगळ्यांना मिळणार आहे किंवा त्याचे फायदे मिळणार. तर एक भजन कलावंतांना
व्यवस्थित आहे त्याची शाश्वती करून घ्यावी आणि आपण पण त्याचा व्यवस्थित वापर करावा हीच विनंती. आणि भजन म्हणजे शिष्य आणि गुरु यांचा संबंध. शिष्याने गुरुच्या आज्ञा द्यायच्या आणि गुरुने त्याला आज्ञा द्यायचे. ह्या गोष्टी सगळ्या जर ताळमेळ व्यवस्थित बसला तर भजनही छान होतील. आणि हे मंडळ या महाराष्ट्रातले आराध्य दैवत राजे शिवछत्रपती, कारण ही भूमी शिवछत्रपतीच्या पदस्पर्शीने पावन झालेली ते 5 किलोमीटर रायगड जिल्हा आहे. आणि अशा या पवित्र भूमीमध्ये आज या ठिकाणी मुंबई नगरातून सन्मान्य लोकले बुवा, त्याप्रमाणे उदयन बुवा, माऊली सावंत बुवा, लवली बुवा, आणखी काही मला नाव माहिती आहे सर्व मानव मंडळी आणि माऊली सावंत. मी त्यावेळेला 1975-76 दिव्यागडमध्ये आमच्या पालघर बोलच्या भजनामध्ये माऊली सावंत वाजवत होते. तेव्हा मी आज बघतोय खरोखर तेव्हा बरोबर तसेच आले. आणखी ते पुढे असेच राहावं असं मी ईश्वरासाठी प्रार्थना करतो. बंधूंनो, थोडक्यात सांगत होतो इवलेचे लोक लागलेले द्वारे त्याचा वेळ गेला लग्नावरून. सांगायचं तात्पर्य की या क्षेत्रामध्ये माझी 4थी पिढी आहे. त्या पांडुरंगाच्या कृपेने काम करते. माझे वडिलांनी मला तो छंद लागल्यानंतर मी याच्यामध्ये आलो. पण त्यावेळेला पांचाळच्या भजनामध्ये माझे नेहमी जाण्याचे माझे गुरु सदानंद घेऊन वडवलीचे आणि त्यांच्या सहवासातून त्यांनी मला हे भजनाचं शिक्षण दिलं. मी माझ्या संतोषला फक्त दूध पाजलं, पण हरियाण भाऊंनी त्या दुधामध्ये साखर टाकली आणि आज खरोखरच त्याला त्याची जी काही उत्तम प्रगती झाली ती हरियाण भाऊंच्यामुळे झाली. नेहमी मागे मी काही बोलू शकत नाही, तर त्यांच्यामुळेच तो पुढे गेलेला आहे. बंधूंना एकच सांगायचं आहे की ज्याच्यामुळे सद्गुरू स्मरण त्याचे कैसे पुढे लावणं, काळ मृत्यून वागे जाणं अपूर्व काय करी, हरिनामाशिवाय पर्याय नाही आणि शेवटपर्यंत हरिनामच आपल्याला चालवून नेणार आहे. आता इथे फार वेळ मी न घेता थोडक्यात सांगत होतो की जी मंडळी आपल्या जी काही तळागाळातील कलावंत आहेत त्यांच्यासाठी आलेले आहेत की तळागाळातील कलावंत आपण जर एकत्र झालो, एक झालो तर आपल्या खरोखरच पुढची जी काही वाटचाल आहे किंवा आपली जी प्रगती आहे ती उत्तरोत्तर प्रगती होणार आहे, याच्यात काही संशय नाही. तर काय या संतांचे मानू कार्य मद निरंतर जागविते, म्हणजे आपल्याला सर्वांना जागवण्यासाठी आलेले की बाबा जागावं, याच्या गोदचा काळ गेला. पण आता यापुढे संघटित व्हा. जय भवानी. आपण महाराजांच्या भूमीमध्ये आलेलो म्हणून तुम्हाला थोडा स्फूर्ती घेण्यासाठी प्रयत्न केला असो. या ठिकाणी भाषणाच्या मला जाणवलं की संगीत रत्न विलासराव पाटलांचे वाटते शिष्य कैलासवासी भजन सम्राट विलासराव देशमुख इथे कुठेतरी बसलेले असा मला भास होतोय. कारण त्यांच्या स्मृतीला वंदन करून मी पुढे जातो. आणि दुसरं म्हणायचं की ज्या ज्या कलाकारांना रायगड भूषण हा किताब मिळालेला आहे त्याला सर्वांना आमच्या मंडळातर्फे सर्वांचा शुभेच्छा आणि माझ्या अध्यक्षीय भाषणाला सुरुवात करतो. म्हणजे आपण भैरवीपर्यंत आलो आहोत. मी अध्यक्ष या नात्याने भाषण करतो, मी एका अध्यक्ष नाही. माझ्या मनामध्ये माझ्या इंडियामध्ये अजून 2 माझे साथीदार आहेत. मुख्य म्हणजे पहिले माझे साथीदार त्याच्यानंतर रामदास कास्ते आज त्यांचं तब्येत म्हणून ते येऊ शकले नाही. पण हे माझ्या कोणी व माझ्या विद्यार्थ्यांना आम्ही त्रिगुण घ्यावं. मी फक्त तुमच्या समोर मी माझ्या अध्यक्ष भाषण किंवा अध्यक्षांना घोषवतो
त्यावेळेला पहिली सभा आम्ही कुठे घेतली असेल तर ते सिंधुदुर्गामध्ये अतिशय म्हणजे हवा संपूर्ण भावला होता. तिथे पण पंढरीचे भजनाचे पंढरी. आता तुम्हाला सुद्धा वाढले तिथे रायगड रत्नागिरी आणि दापोली आपला ग्वाल्हेर येथे किती लोक आहेत का सिंधुदुर्गाचे. पण त्यांचा एवढा मोठेपणा आहे की बऱ्याच त्यांनी आम्हाला अध्यक्षपद घोषवायला दिलेलं आहे. अतिशय मला कळून येतं विचार त्याच्याबद्दल, कारण त्यांचं हृदय सगळं आहे. विचार बघा शेतकऱ्यांना आम्ही इथले पण इथे त्या लोकांनी आम्हाला एवढं स्वीकारलेलं आहे ते आम्हाला प्रत्येक म्हणत नाही. एवढे मोठी हृदय नाही बरं भेदभाव करतात किती तिथे कार्यक्रम करतात आम्ही करतो नाही. जेवढे मोबाईलला कमी कार्यक्रम तेवढे आम्ही कार्यक्रम सिंधुदुर्गामध्ये मोठे म्हणतो. तर तिथे आम्ही पहिली मीटिंग घेतलेली आणि त्यांच्याकडून स्फूर्ती घेऊनच आम्ही पहिल्यांदा 18 जानेवारी 19 जानेवारीला भव्य अखिल भारतीय संमेलन भरवलं दादरला हॉलमध्ये 2 दिवस झालं. सगळे आले होते. अजित वगैरे आले सगळे अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. आमची दखल संस्कृती मंत्री आशिष शेलार यांनी घेतली आणि त्याने तिथंच वचन दिलं की हे तुमचं संमेलन पुढच्या वर्षी अतिशय भव्य असं आम्ही महाराष्ट्र आणि त्याच्याबरोबर आम्ही एक उपक्रम केला होता. कॅलेंडर दिनदर्शिका आम्ही टाकली होती. त्याला सुद्धा उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळाला होता. अखिल भजन संप्रदाय हितवर्धक मंडळ हा ही आमची मूर्त भेट होती. तिथून आम्ही उजळ घालली त्याच्यानंतर आपण सक्सेस होतोय म्हणून त्यानंतर अखिल भारतीय संमेलन बरोबर अतिशय उत्कृष्ट पद्धतीने पार पडलं. त्याची दखल पुन्हा आशिष संस्कृती मंत्री आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी घेऊन आम्हाला एक भजन संमेलन हा कार्यक्रम करण्यासाठी मार्चच्या 28, 29 आणि 30 हे 3 दिवस आम्हाला राणीच्या बागेमध्ये ते हॉल आहे. तिथे 3 दिवस आम्ही भजन महोत्सव 3 दिवस उत्सवला आणि केव्हा तरी आम्ही सगळे आम्ही एका दिवसामध्ये बसल्या नाव कार्यक्रम आम्ही आयोजित केले. व तुम्हाला सुद्धा तिथूनच येणार सगळे नाव कार्यक्रम आम्ही विविध प्रकारचे होते. अख्ख्या महाराष्ट्रात जेवढे कार्यक्रम होतात तेवढे कार्यक्रम आम्ही 3 दिवसामध्ये 2 कार्यक्रम आणि त्यामुळे आम्हाला सरकारकडून सुद्धा दखल आमची घेतलेली आहे. आम्हाला मंत्री महोदयांनी भेटायला सुद्धा बोलवलेलं आहे. आम्ही थोड्या दिवसात त्याचे कार्यक्रम जाणार आहोत. आपण सगळे भजनप्रेमी इथे जागरी जातं तिकडे भजनाबरोबर दशावतार जातो. ही संस्कृती आपण टिकून ठेवलेलीच आहे. जागरीत काय आमच्या अगोदर टी सिरीजमध्ये बायबल पोहोचलेली आहे. नंतर आपण टी सिरीजमध्ये पोहोचतो. अशी इथं रचना आहे म्हणून सांगतो आपण एकत्र बरं. त्याच्यानंतर विमान पोहोचत नाही पहिला आपला आम्ही बनवला ऍक्सिडेंट आणि हा खूप हीच होत आहे. लग्नामध्ये सांगितलं तर यासाठी आम्ही सगळ्यांनी एकत्र करायला चाललो का की तुम्ही मुंबईपासून लांब आम्ही जवळ आहोत. जे काय आम्हाला साजरे करायचं मंत्रालयात जाऊन आम्ही सर्वांच्या वतीने ते कार्यक्रमापर्यंत पोहोचू आणि भजनाला चांगले दिवस येतील. लोक घराघराला पण टेन्शन मिळायला पाहिजे. सर्वांना पण भगवानला एकट्याला भजन होत नाही बोलायचं त्यांना त्यांच्यासाठी सगळ्यांना आम्ही लाभ मिळावा अशी आमची योजना आहे. तर यासाठी आपल्याला सगळ्यांचं सहकार्य पाहिजे. ज्यांचा अट्टास होता की आपल्या रायगडमध्ये सभा व्हायला पाहिजे आणि आज त्यांची नियोजित सभा रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग आज दौऱ्याला निघालेली ही देखील मंडळी आहे आणि आपली उपस्थिती आज भलेही कमी असेल पण जसे ते बायकोळ म्हणाले की 6-6 महिन्यातून एक सभा आम्हाला द्यायला पाहिजे बरोबर. ते जेणेकरून काय एक कमिटी आणि सभा होण्याची सवय लागेल की एक भटणी कालावधीमध्ये सुद्धा सभा होतात आणि भटणी कालावधीमध्ये सभा झाल्या तर नियम आणि अटी प्रत्येकाला ते कळतील. आता काय
सर्व शिखर संस्थेमध्ये आपण सहभागी नक्की होऊया. आपल्या संस्थेचे फॉर्म आहेत, कोणाला फॉर्म भरायचे असेल तर आज तुम्ही भरू शकता. आणि इथे जाहीर केल्याप्रमाणे कलाकार नुसतं भेंडीगोवा बकावाज वादक, तबला वादक, झांज वादक, कोरस मंडळी सगळ्यांना त्याचा फायदा होणार आहे. आणि अशा हाच उद्देश होता की शिखर संस्थेची उद्दिष्ट आपल्या रायगडच्या सर्व भेटी कलावंतांना कळायला पाहिजे. आज थोडं ठीक आहे, बरंही वाटतं आणि थोडं वाईटही वाटतं. उपस्थिती थोडी कमी, संपर्क सगळ्यांना केला होता. अनेक काही आज कामाचा दिवस असल्यामुळे अनेक मंडळी आज आली नाही, पण तरी सुद्धा आपल्या सभेचे अध्यक्ष म्हणजे नोकरी बुवा, सचिव हरियाणा बुवा, त्याचप्रमाणे लंदे बुवा, लंदेवार ज्येष्ठ कोणगीकर बुवा, माऊली सावंत बुवा, राजा दळी बुवा, आदी सगळी मंडळी या ठिकाणी आलेली आहे. आणि जी काही सभा आपण आमच्या सर्व रायगडच्या कलाकारांसाठी सादर केली त्याबद्दल खरोखर आपण सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय. आज आपल्या या रायगड जिल्ह्यातील आलेले सगळे भजनी कलावंत